हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर सकाळपासूनच पाऊस चालू होता बाहेर, त्यामुळं कायरवला तर काय बाहेर जाता येत नव्हतं. मग त्याचा अभ्यास घेतला. तर कुणाल आणि कायरवची अशी मस्ती चालू होती, कारण बाहेर जाता येत नव्हतं. कायरवला खेळायला सांगायचं म्हटलं तर त्या सुरुवातीला त्याच्यासोबत कोणीतरी खेळावं लागतं. त्यानंतरच तो एकटा असं बसून खेळतो, नाही तर स्वतःहून अजिबात खेळत नाही. माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती, त्यामुळं मला थोडंसं फ्रेश वाटत नव्हतं. पण कुणालचं बऱ्याच दिवसांपासून चालू होतं की पालक पनीर खायचं आहे. मग आज फायनली म्हटलं चला, घरात पालक आहे तर आपण पालक पनीर बनवूयात. पनीर त्यांनी बाहेरून मला आणून दिलं होतं, पालक पण त्यानेच चिरून दिला. मी बाकीची तयारी करून घेतली. आता मी आज तुमच्यासोबत पालक पनीरची रेसिपी शेअर करते. मी ह्या पद्धतीने पालक पनीर बनवते. तुम्ही कदाचित वेगळ्या पद्धतीने पण म्हणजे बनवत असाल, पण मी ह्या पद्धतीने बनवते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तसं तर माझं चॅनल डेली व्लॉगचं, डेली रुटीनचं आहे, पण मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. नवीन नवीन रेसिपीज मी बनवत असते. तर सिंपल अशा रेसिपीज असतात, पण माझी इच्छा आहे की मी तुमच्यासोबत शेअर करावं, कारण मला बरेच लोक बोलतात की तू छान स्वयंपाक करते. तर आता स्वयंपाक तर मी तुमच्यापर्यंत नाही पोचवू शकत, त्यामुळे रेसिपीज मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आहे. सगळ्यात अगोदर मी इकडे ना पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे. थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करायची आहे, जशी की मी इकडे केली आहे. थोडंसं पाणी जास्त झालं होतं, पण ठीक आहे. म्हणजे पूर्ण बारीक व्हायला पाहिजे सगळं जे आपण घेतलं आहे ते. आता पनीर मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर मी त्याचे स्क्वेअर शेपमध्ये त्याला कट करून घेते आहे. मोठे मोठेच तुकडे मी ठेवलेत, कारण बारीक तुकडे मग रश्श्यामध्ये तुटतात, त्याच्यामुळे मोठेच तुकडे मी ठेवत असते. आणि प्लेन पनीर इतकं टेस्टी नाही लागत, त्यामुळे थोडंसं त्याला मी हळद मीठ लावून आणि थोडंसं फ्राय करून घेणार आहे. तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. आणि मी त्याच्यामध्ये फूड कलर ॲड केला होता, कारण कलर जेव्हा त्याला येतो ना असा ऑरेंज कलर, रेड कलर, तर थोडं जास्त छान दिसतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्याच्यामुळे मला फूड कलर टाकायला आवडतो. मी ऑरेंज कलरचा फूड कलर इथे ॲड केलेला आहे. त्याला छान मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपण मीडियम तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचे. जास्त तेल गरम असलं तर पनीर आपल्या कडेला चिटकतं. कमी गरम असेल तर पनीर तरी पण ते तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मीडियम गरम करायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. असे आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत पनीर फ्राय करून. दोन्ही साईडनी छान फ्राय करायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि असं नुसतं खायला पण खूप छान टेस्टी लागतात, म्हणजे लहान मुलांना पण आपण देऊ शकतो नुसतं असं फ्राय करून. फ्राय केलेलं पनीर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच तेलामध्ये मी फोडणी करणार आहे. तर फोडणीसाठी तुम्ही खडे मसाले पण टाकू शकता जे तुम्हाला आवडतात, पण मी नाही टाकलेत, स्किप केलं आहे मी. फक्त बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घेतला आहे आणि जी पालक पनीर मिक्सची जी ग्रेव्ही आणली होती कुणालनी, मी नेहमी ही यूज करते. बरेच प्रकार आहेत त्याच्यावर, पनीर टिक्का, पनीर मटर पनीर मसाला, सगळे पनीरचे जे आहेत वेगवेगळे प्रकार त्याचे ते भेटतात आपल्याला. रेडीमेड ग्रेव्ही असते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आणि त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे, जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी. तर पनीर फ्राय करताना माझ्या हातावर तेल उडालेलं, तर त्यामुळे कुणाल मला इकडे क्रीम लावत होता. कांदा आपला छान फ्राय झाला आहे, तर त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही जी आपण तयार केली आहे ती मी टाकली आहे. ती ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये आणि सुके मसाले ॲड केलेत. गरम मसाला, लाल तिखट, कोल्हापुरी मसाला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळद नाही टाकली मी, कारण ग्रीन कलरचं दिसायला पाहिजे म्हणून. हळद टाकली तर त्याचा कलर पिवळा होऊन जाईल, त्यामुळे हळद मी स्किप केली आहे. मसाला छान भाजल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये आपण जे पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर, ती जी ग्रेव्ही तयार केलेली ती टाकली आहे. त्याला पण थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं आहे. आता पनीरची पातळ ग्रेव्ही नाही छान लागत, थोडीशी थिक ग्रेव्ही छान लागते, त्याच्यामुळे मी जास्त पाणी नाही ॲड केलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे छान, कारण की कधी जास्त थिक असल्यामुळे ते खाली पण लागू शकतं. आता पनीरचे तुकडे मी त्याच्यामध्ये ॲड करते. मस्त दिसतात असे जेव्हा आपण फ्राय करून टाकतो ना, त्यावेळेस एक वेगळीच चव येते.
भाजीला आणि पनीर खायला पण छान टेस्टी लागतात. 5 मिनटानंतर म्हणजे 5 मिनटं मी झाकण ठेवून त्याला उकळी काढली होती. मीठ टाकलं होतं, थोडंसं अजून पाणी ॲड केलं आणि नंतर साखर टाकली होती थोडीशी. साखरेने खूप छान टेस्ट येते. पनीरच्या सगळ्या भाज्यांमध्ये 1 चमचा साखर नक्की टाकायला पाहिजे, त्याने टेस्ट खूप छान येते. रोटी आणि चपाती कुणाल बाहेरनंच घेऊन आला होता, कारण माझी इच्छा नव्हती बनवायची. आणि आपलं रेडी आहे पालक पनीर, कारण पनीरच्या भाजीसोबत रोटी खायला खूप छान लागते. त्यानंतर सगळ्यात अगोदर ना मी कुणालचं ताट रेडी केलं, कारण त्याला खूप भूक लागलेली, कारण त्याची खूप इच्छा होती पालक पनीर खायची. म्हणून म्हटलं चल सगळ्यात आधी मी तुलाच वाढते. तर असं काही दिसतंय आपलं पालक पनीर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्या पद्धतीने सिंपल अशी पद्धत आहे, पण टेस्टला छान बनते. तर सगळ्यात अगोदर कुणालनी खाल्लं होतं आणि त्याला खूप जास्त आवडलं होतं. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.